नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करते माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज काय आहे तर आज आहे षटतिला एकादशी। या दिवसावर मी तुम्हाला थोडी बाकीची माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात। हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे। एकादशी तिथी विष्णू देवाला समर्पित आहे। या दिवशी व्रतासह विधिवत पूजन केल्याने विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते। त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी आहे। या दिवशी व्रतासह विष्णूची विधिवत पूजा केली जाईल। या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे। या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्ग प्राप्ती होते। त्यानुसार जाणून घेऊया षटतिला एकादशी तिथी, मुहूर्त आणि महत्त्व। आता जाणून घेऊया षटतिला एकादशी तिथी आणि मुहूर्त। पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल। उदय तिथीनुसार मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी साजरी केली जाईल। या दिवशी ब्रह्ममुहूर्त हे सकाळी 5:30 ते 6:21 पर्यंत आहे। अभिजित मुहूर्त हे दुपारी 12:30 ते 1:15 पर्यंत आहे। शुभ वेळ तर सकाळी 10:02 ते दुपारी 2:18 ही शुभ वेळ आहे। कशी करा पूजा विधी। एकादशीचे कोणतेही व्रत असो ते विधिवत केले पाहिजे, यामुळे व्रत करणाऱ्याला खूप लाभ होतो। त्यानुसार षटतिला एकादशीला तुम्ही व्रत करणार असाल तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या रात्री अन्न ग्रहण करू नका। एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून घराची स्वच्छता करा। त्यानंतर स्नान करून देवाचे ध्यान करत व्रताचा संकल्प घ्या। यानंतर विष्णूच्या विधिवत पूजनाला सुरुवात करून देवाला फुले, पाणी, धूप, दीप, अक्षदा इत्यादी वस्तू अर्पण करा। एकादशीच्या दिवशी देवाला फक्त फळे अर्पण करावीत। भोग अर्पण केल्यानंतर विष्णूची आरती करावी। या दिवशी दिवसभर विष्णूचे वेळोवेळी स्मरण करा। या एकादशीला रात्री जागरण करण्याचे महत्त्व आहे। जागरणानंतर व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडावे। या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन देत दान द्यावे। यानंतर पारण्याच्या शुभ मुहूर्तावरच उपवास सोडावा। चला तर मग आजच्या व्हिडिओपुरते आवडेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। षटतिला एकादशीच्या तुम्हाला तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय।